मित्रांनो, वेलकम टू द डे 12 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. नमस्कार, कसे आहात तुम्ही? आता बरेच लोक सजेशन देतात, मित्रांनो बोल, नमस्कार बोल, हे बोल, ते बोल. पण आता कसं आहे, शेवटी जी सवय असते ती सवय असते. मित्रांनो आहे, नमस्कार ॲड करता येईल का नाही येईल मला माहिती नाही, बघायला लागेल. कारण सवयीचा भाग आहे, बाकी काहीच त्याच्यात विषय नाही आहे. सो येस, आज आपला दुसरा दिवस आहे. आज आपण इथे ज्याच्यासाठी आलो आहे, रेडबुल सोप बॉक्स रेस जी आहे उद्या, आणि आज आहे त्याचा ड्राय रन. तर आज आम्ही जाणार आहेत रेडबुल सोप बॉक्स रेसच्या ठिकाणी, व्हेन्यूवरती, आणि तिथे जाऊन जरा आम्ही ऑरेंज ज्यूस गँगचे काही व्हिडिओज बनवणार आहे आणि मस्त मजा करणार आहे. आणि आम्हाला ती जी रेडबुलची जी कार्ट असते ती चालवायची संधी पण मिळणार आहे. बट वॉट एव्हर इट इज, ते सगळं आपण ह्या ब्लॉगमध्ये कवर करणार आहोत. आता आपण पटपट जिमला जाऊन येऊया, नाश्ता करूया आणि आपला दिवस चालू करूया. चला, लेट्स गो. चला. यार, इथं खूपच झाडवर जिम आहे. या जिममध्ये काय होणार आहे? आता गाईज, कालच्या व्लॉगचा जो कमेंट सेक्शन मी बघत होतो, खूप लोकांना वाईट वाटत होतं की मी शुभमला डिमोटिवेट करतो आहे. त्याचा व्लॉग त्यांनी चालू केला आहे तर त्याला मी खूप डिमोटिवेट करतो आहे, त्याला काय बोलतात, बुली करतो आहे. तर माझ्यासोबत आता शुभम आहे. शुभम, तू प्लीज सांग तुला काय वाटतं ते. बघा, कोणीही मला बुली करू शकत नाहीत. बुली कारण महत्त्वाचं कसं आहे माहिती आहे, हे आमचं नातं आहे 6 जणांचं. जे कसं आहे, तुमची मित्र तुमची घाण मारतात तर ते तुमची बुली करतात असं तुम्हाला वाटतंय? नाही. कारण आम्ही लहानपणापासून एकत्र जरी नसलो तरी आम्ही लहानपणापासून एकत्र आहोत, असेच राहतो नेहमी आणि एकमेकांची घाण मारत असतो. पण एक आहे, एकमेकांच्या सक्सेससाठी किंवा एकमेकांच्या बोलतात ना एकदम सॅड किंवा काय बोलतात ते त्याला खालचा असं डाऊनफॉल असेल किंवा काही असंही खूप वाईट दिवस चालू असेल तर आम्ही 6 जणच एकमेकांच्या मागे उभे असतो. तर असं मला काही वाटत नाही बुलीबिली. आणि भाई, माझ्या आई वडील मला कधीपासून बोलतात हे करू नको, हे करू नको, ते करू नको, तुझ्याने होणार नाही. त्यांचं मी ऐकलं नाही तर मी काय कोणाचं ऐकेन? तुला असं वाटतं का की मी तुला व्लॉग तुझा होऊ नये म्हणून मी प्रयत्न करतोय किंवा असं अशक्य आहे? बाबा, असं का असेल तर बाबा मी तुझा व्लॉग एडिट करून देतो, हवं तर मला फुटेज दे, ठीक आहे. पण असं उगाच लोकांना तुझे फॅन्स खूप आले आणि मला एकदम काही वाईट साईड बोलतायत, ते मला बरोबर नाही वाटत. यार, असं वाईट साईड आमच्या 6 जणांना वाईट साईड बोलत, वाईट साईड कोणालाच बोलू नका. आमच्या 6 जणांना बोलू नका, कारण आम्ही 6 जण एकमेकांना बुली नाही करत, आम्ही एकमेकांची गाण मारतो. बुली हा खूप चुकीचा शब्द आहे, गाण मारतो हे बोलू. पण त्यांना ते पण आवडतं की मी तुझी गाण मारतो. अरे भाई, मारलीच पाहिजे. मी पण नीलची कधीतरी मारेन मस्त एकदम. माझ्या व्लॉगमध्ये बघा ना, माझ्या व्लॉगच्या एडिटमध्ये येईल ना, नीलची गाण मारली मी. नीलचं मागे पुढे, मी मागे. असं नाही बोलत आहे मी, म्हणजे लिटरली नाही बोलत, लिटरली नाही, पण मस्तीमध्ये. अरे काय यार, बुली काय नसतं रे, असं काहीच नसतं. झाले, पैसे मिळाले तुला? मिळाले भाई, बस एवढंच बोलायचं होतं. पुढे काय नाही, अजून काय नाही. शॉर्ट. आता कमेंट सेक्शनमध्ये परत या. हां, परत गाईज. पण ऑन अ सिरियस नोट, मला असं वाटतं की तुम्ही खूपच मनाला लावून घेताय. हे आमच्यातलं आहे आणि मला असं कधीच आमच्या 6 जण, जसं मी त्या कॉमेंटमध्ये पण रिप्लाय केला की एकमेकांच्या आम्ही जर गाण मारत असतो किंवा एकमेकांना आम्ही एवढं डिमोटिवेट करत असतो तर एवढी ऑरेंज ज्यूस गँग एवढी सक्सेसफुल किंवा एवढे जे काही आता गोष्टी सक्सेसफुल नाही बोलणार मी, पण ज्या काय एवढ्या मोठ्या गोष्टी करतो आहे, फॉर एक्झाम्पल ज्याच्यासाठी आम्ही लंडनला आलो आहे एकत्र, ते कधी होऊच नसतं शकलं आणि एवढे सगळे आम्ही कधी ग्रो झालोच नसतो जर आम्ही एकमेकांना खाली बघत असतो तर. पण ठीक आहे, तुम्हाला आमच्यातली काय बोलतात ते, आमच्यातली मस्ती ऑफेन्सिव्ह वाटू शकते. बरोबर आहे. बरं, पण मला फरक एकाच गोष्टीने पडतो की ह्याला ऑफेन्सिव्ह वाटतं की नाही. मला माहिती आहे त्याला नाही वाटत, सिंपल सांगतो, म्हणूनच मी ते टाकलंय ब्लॉगमध्ये. सिंपल सांगतो तुम्हाला, जर ह्याला वाटत असतं की माझा व्लॉग नको यावा
तर कधी कधी असं होतं की काही अपॉर्च्युनिटीज नीलला येतात, काही अपॉर्च्युनिटीज फक्त सौरभला येतात, काही अपॉर्च्युनिटी फक्त करणला येतात, पण ते खूप मेक शुअर करतात की ह्या अपॉर्च्युनिटीज आपल्या 6 जणांना पण आल्या पाहिजेत. दुसरा नसतील तरी आम्ही इन्व्हॉल्व करतो आणि घेऊन जातो, बिकॉज ऑफकोर्स आमची गँग आहे काहीच. पण ठीक आहे, तुम्हीच सगळे बोलतात, मला बोलायचं आहे ब्लॉगमध्ये की ऑरेंज ज्यूस गँगला दाखव ब्लॉगमध्ये, मला तुमची मस्ती बघायची आहे भाई, तुमची एकत्र असते खूप मस्ती होते, आम्हाला ती मस्ती बघायची असते, BTS बघायचं असतो, त्याच्यामुळे मी हे सगळं टाकत होतो. नाहीतर मी नाही टाकणार, मला काही फरक नाही पडत. म्हणजे ऑफकोर्स बाकी कॉन्टेंट आहे माझ्याकडे दाखवायला, बट तुम्हाला जर आता त्याच गोष्टीवरनं प्रॉब्लेम होत असेल, आता ते मी नाही बदलू शकत. मजा जाईल ती आमच्यातलं इक्वेशन फिल्टर राहूच शकत नाही. आम्ही एकमेकांच्या फिल्टरमध्ये नाही बोलत. आणि काय बोलतात, जर मी ते तसं वेगळं नाही बघू शकत. आता मी अचानक उठून शुभम सोबत की अरे कसं आहे शुभम, बरं आहेस ना, जेवलास का, काळजी घे, हां तुला काय ब्लॉगमध्ये मदत लागणार आहे तर सांग, असं नाही. आमचं नातं तसं नाही आहे. आमचं, मी जसं त्या कॉमेंटमध्ये बोललेलो की रोस्टिंग इज द लँग्वेज ऑफ आवर फ्रेंडशिप, आणि त्याच्यातनंच आम्हाला कॉन्टेंट सुचतो, त्याच्यातनंच आम्ही एकमेकांची एंटरटेनमेंट करतो, आणि दॅट इज आवर बॉन्ड. माझं म्हणणं आहे, आमचे रोस्ट जर तुम्ही घेऊ शकत नाही तर आजकाल जे कॉमेडियन्स आहेत त्यांचे रोस्ट कसे घ्याल तुम्ही? ते पण हे तर नॉर्मल रोस्ट आहे यार, आणि त्याच्यावर तुम्ही एवढे हे करताय. पण ठीक आहे, मी असं नाही बोलत की तुमचं चुकीचं आहे, वाटू शकतं. आणि ठीक आहे, आणि असं असेल तर बाई मग मी विचार करून ब्लॉग करतो, एकदम कोणाचे सेंटिमेंट्स हर्ट नव्हणार असं. मग नॅचरल आणि रॉ व्लॉग्स मग तुम्ही एक्सपेक्ट करू नका, कारण की मग असं असेल तर मग ऑब्व्हियसली मला विचार करायला लागेल काय की अच्छा मी हे बोलतोय तर मग ह्याचा काय इम्पॅक्ट पडेल, मग तो ब्लॉग रॉ नाही राहत. हे तुम्ही भेजे में डाल दो. व्लॉग जर रॉ पाहिजे तर जसा मी आहे तसं तुमच्यासमोर प्रेझेंट होणार, आणि जसा मी माझ्या मित्रांसोबत बघतो तसा प्रेझेंट होणार. त्याच्यामुळे माणूस म्हणून मी कसं, हे तुम्ही त्याच्यावरनं जज करू नका, असं मला सिम्पल माझं मत आहे. बट ठीक आहे, बघू आपण ह्या ब्लॉगच्या खाली काय कॉमेंट्स येतात, ह्याच्यावरती तुमचे काय रिॲक्शन आहेत, त्यानंतर आपण ठरवू. नाही तर मग मी एकदमच मग गोड आणि छानच ब्लॉग बनवतो, आणि मग बघा तुम्हाला आवडतात असतील तर बघा, तसं तर काय बोलणार बाबा, तुमची मर्जी बाबा, नॉट माय फॉल्ट. इथं आम क्रॉस करतो. चल 5 सेकंड, 3 सेकंड आहे, 2 सेकंड. का भाई, तुला इथे जेटलॅग झाला की नाही आल्यावर? नाही भाई, इकडे तर मला एवढी मजा येते, काय बोलतो, क्रॉस करायचं आपल्याला. हे US मध्ये झालं ना माझं, त्याचं फुल अपोजिट झालं इकडे. मला तर भाई इथे येऊन पण नाही झालं. हे भाई मला उलट वाटतं, इथे येऊन अजून शॉर्ट झालाय माझा. जेटलॅग होता नव्हता तो, पण जे काय US मध्ये माझे लागलेले फुल जेटलॅग, म्हणजे इंडियामध्ये जाऊन अजून लागले. मला वाटलं लंडनमध्ये येऊन तर भाई मी डेड होईल, पण लंडनमध्ये येऊन भाई तो टाइम ॲडजस्ट झाला. लंडन इज रिहॅब फॉर मी, रिहॅब. गाईज आता आम्ही चाललोय कुठे, आपण चाललो नॅन्डोज. अगेन सजेशन बादशाह सौरभ घाटगेनी अजून एक जागा सुचवली आहे, आपण तिथे चाललोय. बघूया ते काय मिळतं ते पण नाही सांगितलं त्यांनी, स्वतः तिकडे गेल्यावरच समजेल. बोला आज तर ठीक जेवण आहे, आज तर ठीक. चिकन खूप ज्युसी आणि वेगळीच टेस्ट आहे, आणि ते त्याला लावलेलं आहे ते बाप. स्किन चिकन आहे, म्हणजे चिकनमध्ये स्किन आहे बेसिकली. पहिलं तिखट फूड खाल्लं आहे लंडनमध्ये, आम्ही सांगितलंय हॉट. हे बघ याच्यावर झेंडा पण लावला त्यांनी. आय गॉट ओनली 1 सॉस, अदर सॉसेस आर डाऊन. मला सांगायला लागतं की हॉट बनवा, हॉट म्हणजे तिखट बनवा. तिखट बनवा, नाही बनवलं त्यांचं तिखटच असं झाडवरचं तिखट होतं. प्लेट्स ऑल्सो ना, फाईन. But you'll get sauces. Can you get the sauces? Wanted na. Plate can do na, plate can. Yeah, that plate can, and some plates.
सो आता आम्ही इथून चाललो आहोत ॲली पॅलीला, विच ट्रॉय हॅड जस्ट रिसेंटली फट गई. तो अलेक्झांड्रा पॅलेस, दॅट इज ॲली पॅली असा बोलतोय. ॲली पाली येऊन लोक शिवाय घालतील. सो अलेक्झांड्रा पॅलेसला चाललो आहे, कारण तिकडे आहे रेडबुल सोप बॉक्स रेस आणि आज आहे ड्राय रन. आणि ड्राय रनला आज आम्ही जाऊन तिथे शूट करणार आहे कॉन्टेंट. एवढा सिम्पल अजेंडा आहे. तर आता इथून हाऊ मेनी मिनिट्स वॉक? 10 minutes walk. He's saying this from last 10 minutes, but it's fine. We just started. You eat too much Nando's, everything feels like 10 minutes. अरे नंदू 10 मिनट बोल बोल के लोगों का चेहरा देखो है. 10 मिनट बोल बोल के भाई. It was 8 minutes so far. हाँ so far 20 मिनिट देखना भूल गया तू. ऐसा गो कालच बोललेलं मला नाही चालायचं भाई लंडनमध्ये, अजून बस करा. चालायला प्रॉब्लेम नाही, पण सकाळी जिम बिम करतो आम्ही ऑलरेडी. नको. And this won't be tiring. अरे वैसा नहीं रे भाई. इट्स नॉट अबाउट डैट, इट्स अबाउट वॉट. इट्स अबाउट It's about what? टीट फॉर टैट. ओके सी अभी तेरे को क्या, तू जाके उधर खुर्ची डाल के बैठ जाएगा, हमको जाके वीडियो करना है, बहुत मेहनत करना है, उसमें भी एनर्जी लगेगा. That's why you have Red Bull, huh? कितना रेड बुल भी ऊपर में You didn't drink only today, but रेड बुल. हाँ बट फिर भी भाई भाई मला साईडला भाई 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 त्याच्या तोंडातून जी लाळ गळत होती, फिट झालेली माझी. काका काय करताय? हा Yes, mate, that's why you guys stay straight that direction. thank you so much. No worries, mate. लगेच ट्रॉयचा पण ऍक्सेंट बदलतो, तर आपण कोण आहे भाई? हा इथल्या लोकांशी बोलताना ट्रॉयचा ऍक्सेंट बदलतोय. कोई तो गांव में लेके आया भाई तू. हाँ मेरी कुछ तो रेड बुल का दिखा, छतरी दिखेला भाई. Okay? And keep on going round. Okay? As you go round, you come to a clearing with a path that turns right. Okay. When you look up, you can see the Ali Pali. Okay. Walk up that path, cross over the field into the road, and then follow the road round. Okay. Once you get to one of my colleagues, they'll tell you exactly where to go from there. Amazing. All right, guys? Thank you so much. Have a nice day, all right? Enjoy yourself. Thank you. एकदम मनापासून कोण काम करत असेल तर हा असं मला वाटतं. एवढा बाप सिक्युरिटीवाला मी आयुष्यात नाही बघितलं. एक इंग्लिश शब्द बोलवताना go about the roundabout and take a 34 left and a 59 right अरे and go your home and passing नगर कळवा. पण ह्याचं इंग्लिश असं होतं की एक एक शब्द कळत होता. म्हणजे तो त्याला माहिती आपला छाटाई समजत नाही, म्हणून तो आपल्याला एकदम एक एक शब्दाच्या मध्ये व्यवस्थित दीर्घ श्वास घेऊन सांगत होता. दीड बोल मला आम्हाला कळलं, पण त्याला ट्रॉयलाच माहिती आहे जायचं कुठे. आम्ही काय तर ट्रॉयला तरी कळलंय का? तू आता तो त्यांनी टाकला मॅप भाई, त्यांनी टाकला मॅप. आपण काय बोलतो समोरचा बोलतोय आपण या ओ ओके या ओ. आपल्याला एक 5 सेकंदात कळतं की आपल्याला मॅपच टाकायचं जेव्हा तो बोलवतो. ॲली पॅली तो इधर देख हंस रहा है ना तू. That was correct number, Ali Pali. आली पाळी नाही घेईल तुला. थांब जरा. असं वाटतं येऊरला आलोय. एकदमच प्रॉपर एकदम फुल येऊर वाईब आहेत. आणि फक्त लोक सायकल विकल फिरतात, आपल्याकडे नाही फिरतात. क्या बोलना ॲली पॅली किधर आहे? सगळे बघू नका इकडे. तिकडे बघा. कॅमेरा इथे ठेवतो. ऍक्टिंग बघा आता, ऍक्टिंग बघा. अलेक्झांडर पॅलेस. Alexandra Palace is straight. Yeah, you can go straight. Yeah, exactly. Thank you. ॲली पॅली माहित आहे, अलेक्झांडर पॅलेस बोलला. हा बोलला पण बोलतो ॲली पॅली, ॲली पॅली. ते लहानात ॲली पॅली बोलतात, पण सगळ्यांना नाही माहिती आहे. बोलले असं मी बोला काही शिव्या दिल्या ते असं आहे. ते खारेगाव कुठे? खारेगाव नाही, खारेगाव माहित. कळवा. हा कळवा इकडे. जेवाला सीन झाला पाहिजे. हे ऍड्रेस नाही कंट्रीज विचारू. इंडिया. तो मागेच आहे. काय नाही
Bhai, what is this trekking you are making us do? This is the real rasta? No, shortcut, maybe. Maybe? ए भाई maybe नको बोलू भाई. एवढा चालवल्यानंतर ट्रेक करायला लावतोय. Finally दिसलाय बाबा. Ali Pali is here and we have seen the Ali Pali दिसला बाबा. फुल फॉरेनचा फील आहे. हा बघा आजूबाजूला फुल. हे नाही रेडबुल काय बोलताय काय जावताय भाई. गाणवरून रेडबुल प्यावंच लागेल. अशी गाणवर बिका पब्लिक वैतागली आहे. चढ चढायला लावलंय. चढ चढणार आहेत. गांड फाट लियर इकडे थांबलेत ते बिचारे. हवा टाईट. हो या साईडचा व्ह्यू तर बघितलाच नाही. इकडनं मित्रांनो पूर्ण सिटी दिसते. तर काय इथे होणार आहे रेडबुल सोपबॉक्सचा इव्हेंट. जनरली सोपबॉक्सचे इव्हेंट हाईटवरती असतात कारण गाडी वरतून खाली जाते. तुम्हाला माहिती आहे. आमचा सोपबॉक्सचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. 150 चालत पोचलेले आहे. त्यांच्यामुळे आम्हाला थांबावं लागलं पण ठीक आहे. थँक्यू ट्रॉय. Welcome. थँक्यू. इट वॉज It's a challenge. It's about fitness. या इट्स आई एम फिट. I'm seeing you every day in the gym, so I was Yeah. like, this is more of. मेरे वजह से बाकी लोग क्यों गांड बैठ पड़े. Everyone's trying, no? But No, they Saurabh are will not. go for 2 minutes and put gym shim. चला रेडबुलच्या नावाखाली एक साईट सीइंग तरी झाली अलेक्झांडर पॅलेसची. ट्रेक भाई प्रॉपर ट्रेक. याच्यात तर काही विषय ट्रेक अँड अलेक्झांडर पॅलेस. आलपिली. इथल्या गाड्या बघा. बेटर बिल्ड. मी तेच आता बोलणारच होतो की आपल्याकडच्या गाड्या खूप बेटर आणि क्रेझी होत्या. इथल्या क्रिएटिव्हिटी आहे पण फिनिशिंग आपल्या इथं फिनिशिंग खूप घाण आहे. बरोबर बोलला. आणि सगळ्या एकदम वेल बिल्ड गाड्या आहेत. आपल्या जुगाडू गाड्या होत्या. त्या जुगाडमध्ये भाई मजा होती. चालेल ना चालेल, टिकेल ना टिकेल वाला सीन होता. सो गाईज ही ती गाडी आहे जी रेडबुल च्या ड्राय रनच्या दिवशी वरनं सोडली जाते. आणि जस्ट एक असं बोलतात की ट्रॅक चेक करण्यासाठी त्यांच्या रेडबुलचीच एक गाडी बनवलेली असते. ती एक दिवस आधी म्हणजे जी उद्या रेस आहे मेन रेस आहे तर आज ड्राय रन आहे तर ते आज ती गाडी टेस्ट करून बघतात आणि ऑफिशियली ते ट्रॅक चेक असं करतात. आणि ते आज आम्ही करणार आहे. त्याच्या अराउंड पण आम्ही कॉन्टेंट बनवणार आहे ऑरेंज ज्यूस गँगच्या यूट्यूब चॅनलवरती. हा जो फ्लेवर आहे तो UK मध्ये जस्ट लॉन्च झाला आहे म्हणजे. आणि आज तो ऑफिशियली लॉन्च होणार आहे आमच्या थ्रू. ठीक आहे चला लूंगा ये भी. मॅप्स वगैरे सेट करून घे. गाणं वगैरे असं ॲडजस्ट कर. गाणं मेन आहे. पोटावर आलंय रे स्टिअरिंग. पण बाप बनवलं रे. आवडलं. तो आता इथे हा जो रेस ट्रॅक तुम्ही बघताय इथून पडलो. हां गुड. सो इथे जो तुम्ही रेडबुलचा एक हा रेस ट्रॅक बघताय जनरली रेडबुलचा सगळा ट्रॅक असा डाऊन हिल असतो कारण की इथले जे सोपबॉक्समध्ये ज्या गाड्या असतात त्याच्यात इंजिन नसतात. तर तिथून सुरुवात होणार आहे. आता एक ट्रायल्स बाईक करून एक बाईक आहे ज्याच्यात सीट नसते उभं राहून चालवायची असते. ती बाईक आता इथनं ते एक असंच टेस्ट जसंच गेस्ट गाडी असं चालवणार असा होणार आहे सीन. सो आता एक इकडचा कोणतरी रायडर आहे तो ही गाडी चालवणार आहे आणि मग बघूया कसं होतं त्याचा बम्प्स किती आहे, त्याला खड्डे किती आहेत, त्याला ऑब्स्टॅकल्स किती आहेत ते सगळं आपल्याला आत्ता या ड्राय रनमध्ये समजेल. चालून बघायचे ना आता. वाट बघतो आम्ही. ती आला रेडी पडणार आहे बरोबर ना. 1 लेअर इज कमिंग आउट. And he's off.
भाई क्या भाई वो पानी भी नहीं है भाई. So then at this point we'll be talking about the run itself, we'll be talking about how he's getting on the night, is to overcome the obstacles of life. ओ भाई इतला भारी आहे भाई मध्ये पाणी भी नहीं है रे खतरनाक. You made it to the end? आई शपथ दादा एक नंबर दादा लय भारी लय मौत का कुआ झालाय. मौत का कुआ कोण बोलला मौत का कुआ कोण बोलला स्लो मोशन में Go on, Dougie! Look at this man! 10 out of 10 for showmanship there. Look at that! That dude knows his apples. Go on, Dougie! Look at this! He just rolled a hurdle. The steam coming off that bike. डेंजर आहे हा बेकार आहे भाई. डगी भाई डेंजर आहे. डगी डेंजर स्टंट मारतोय. ट्रॅक जर मला दिसला असता ना कसा आहे ट्रॅक थोडा आयडिया दे. काय नाही त्याच्यातच फन आहे भाई. I mean, he's taking the most risks. So. फॅट बॉयज लेट्स डू द फॅट बॉय थिंग. पाकावून झोपडे लड्डा गवता बिवता झोपायला मजा येते रे. गवता बिवता झोपायला मजा येते. काय आलं शुभम नंबर इथून सगळ्या गाड्या सुटतात खाली आणि मग त्या ट्रॅकला जातात. मग सगळ्या इकडून ॲक्च्युली सगळ्या गाड्या सुटतात. जसं तिकडे होतं आपल्या इंडियामध्ये तसं तिकडे पण आहे. त्यांनी पण तो फुगा लावला रेडबुलचा. बाप गाईज आम्ही आलेलो आहोत. गाडी इकडनं खाली जाणार आहे आणि आमच्यापैकी एकजण ही गाडी खाली घेऊन जाणार आहे. आणि ते सगळं जे कोण घेऊन जाणार कसं घेऊन जाणार तो का घेऊन जाणार हे सगळं तुम्हाला ऑरेंज ज्यूस गँगच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. इथे नाही बघायला मिळेल. आय एम सो सॉरी कारण ऑरेंज ज्यूस गँगचा कॉन्टेंट आहे इकडचा आणि खूपच स्टीप आहे. एक सावकान खाली जातो. सो मी आता रेडी होतो आहे आणि मग हा ॲक्टिव्हिटी कंप्लीट करणार आहे. सो आम्ही आता जस्ट खाली उतरतो. आम्ही ट्रॅक तुम्हाला मी दाखवत चाललो आहे. मस्त डिझाईन केलं आहे. उद्या आपण जे बघणार आहोत उद्या फुल इथे 60 पार्टिसिपेंट्स आहेत. वेगवेगळ्या गाड्या आहेत. फुल धमाल येणार आहे. तुम्ही बघा पाण्याचं पण त्यांनी इथे केलं आहे. वाव काय उडी होती बाई. बेकार हे बेकार आहे. इकडे मरणार अर्धी लोक ठाप करणार आडवे पडणार आहेत. हे सेकंड हर्डल इकडनं उडून ठाप परत खाली. चालतानाच आम्ही एवढा स्पीड पकडलाय तर गाडीचं तर व्हील सकाळच्या गाडीचं काय होत असेल काय माहिती. डेंजर असतं हे. म्हणजे मी कधी गाडी चालवली नाही. लास्ट याच्यामध्ये करणी चालवलेली त्यालाच माहिती आहे. पण तो हैदराबादचा ट्रॅक होता. इथे ते म्हणतात की वी हॅव फाउंड अ परफेक्ट प्लेस फॉर यू नो सोप बॉक्स आणि एकदम परफेक्ट अप डाऊन हिल जाणार त्यांना जसा हवा आहे तसा त्यांनी बनवला आहे. सो उद्या खूप मजा येणार आहे. हा आमचा फायनल हर्डर आहे. या ठपाक 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 आणि ठपाक. ओव्हरऑल ही यांनी दगडांची थीम आय गेस ठेवली आहे. हा फायनल हर्डल आहे ह्याच्यावरना. तर म्हणजे एवढा इथे गाडी तुटू शकते गाईस. इथून उडून अशी ठाप. आय गेस इथून स्प्रे बी पण उडणार आहे माहिती नाही. पण गाडी डायरेक्ट इथे काय काय गाड्या बनवलेल्या असतात त्यांनी कशा कार्डबोर्ड किंवा कुठे हलकं मटेरियल असेल तर आपटून तुटू पण शकतात. बघू आता उद्या किती गाड्या तुटतायत. हे आलेलो आहोत आपण फायनल जे आहे इथे रेस संपणार आणि पुढे इथे त्यांनी आपटायला ठेवलेलं आहे.
दोन्ही साईडला तुम्ही कुठेही गाडी ठोकून द्यायची डायरेक्ट आणि ब्रेक लावायचा, कारण की त्या गाडीला ब्रेक जरी असले तरी असे गाडी जागेवर थांबेल असे ब्रेक नाही होऊ शकत, कारण की पूर्णपणे एवढं वरतून झाप 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 खाली आल्यावरती काय ब्रेक बिक काय शाट काम करत नाही. चालून चालून माझे काफ दुखायला लागलेत आज, म्हणजे सगळ्यात मॅक्स चालणं झालं आहे लंडनला आल्यापासून. आणि अपहिल आणि दोन्ही अपहिल डाऊनहिल दोन्ही चाललो आहे. त्यात ते सोपबॉक्सचा उद्या पण चालायचं आहे. तळवे तर दुखताच आहेत, काफ भरून आलेत भाई. संपलाय गाईज एकदाचा दिवस. पायाचा तुकडा पडून मेलोय आम्ही. मस्त एका ठिकाणी इंडियन रेस्टॉरंटमध्ये पोटभर जेवलो आणि आता घरात चाललो आम्ही. बस झालं, एवढं नाही चालायचं. हॅलो, वेलकम टू शेड ऑफ द डे. आज ॲक्च्युली खूप दमलेलो आहे आणि आवाज येईल की नाही मला माहिती नाही, किंवा आवाजातनं ते निघेल की नाही मला माहिती नाही, बट बोललो करून टाकूया. ब्लॉगचा शेवटचा सेगमेंट असं सोडून कसं चालेल. त्यातलं पुढचा कंटिन्यू शेअर करतो आपण त्याच कवालीमधला. तर ह्याच्यात जो शायर आहे तो एक मस्त रिदम पकडला याच्यामध्ये की ए दिले बेकरार चुप हो जा चुकी है बहार चुप हो जा, अब ना आएंगे रूठने वाले दीदाए अश्क बार चुप हो जा, छूट जाती है फूल से खुशबू रूठ जाते हैं यार चुप हो जा, हम फ़कीरों का इस ज़माने में कौन है गमगुसार चुप हो जा. तर ॲक्च्युली त्याच्या पुढे पण एक आहे जे ह्याच रिदममध्ये कंटिन्यू केलं, तर मला वाटतं की ते पण घेतो मी. गीत की जर्ब से भी ए सागिर. आता परत इथे सागिर आला आहे, जे शायरचं नाव होतं, जे आदल्या एका लास्ट टू लास्ट आय गेस ब्लॉगमध्ये होतं. गीत की जर्ब से भी ए सागिर टूट जाते हैं तार चुप हो जा. तर मी तुम्हाला एक एक लाईन वाईज सांगतो की ए दिले बेकरार चुप हो जा. दिल ए बेकरार, बेकरार जो मेरा बेकरार दिल, असं जो माझं जे मतलब बेताब हो गया है, बेकरार हो गया है, जे दिल जो बेकरार है चुप हो जा. सिंपल आहे तसं. जा चुकी है बहार चुप हो जा, म्हणजे बहार गेली आहे, निघून गेली आहे. बहार इज ब्लॉसम, या म्हणजे एक चांगला टाईम असं बोलू शकतो आपण इथे मेटाफॉरिकली, की ए दिले बेकरार चुप हो जा चुकी है बहार चुप हो जा, अब ना आएंगे रूठने वाले दीदाए अश्कबार चुप हो जा. दीदाए अश्कबार, अश्कबार म्हणजे अश्क असतात ना, अश्रू, तर ते जे रडतोय ते राहू दे, तर शांत होऊन जा. छूट जाती है फूल से खुशबू, हे सिंपल आहे. रूठ जाते हैं यार चुप हो जा. रूठ जाते यार अरे पार्टनर कंपॅनियन रागवतात कधी कधी. सो रूठ जाते हैं यार चुप हो जा, हम फ़कीरों का इस ज़माने में, फ़कीरों का, फ़कीर जे फ़कीर लोक असतात म्हणजे आपण गरीब आहेत, आपल्याकडे प्रेमाची श्रीमंती नाही, त्या हिशोबाने दिलं की हम फ़कीरों का इस ज़माने में कौन है गम गुसार चुप हो जा. गम गुसार म्हणजे गम गुसार याने काइंड ऑफ घालवणारा, घालवणं म्हणजे सहलाना काइंड ऑफ. तर गम विसरवू लावणारा कौन है हम फ़कीरों का इस ज़माने में, कोई नहीं है. गीत की जर्ब से भी ए सागिर, म्हणजे जे गीत आहे, म्युझिक आहे, त्याच्या व्हायब्रेशननी पण, ठीक आहे. गीत की जर्ब से भी ए सागिर, सागिर त्याचा पेन नेम आहे. टूट जाते हैं तार चुप हो जा. ते रेडी म्युझिकच्या व्हायब्रेशननी पण तार तुटते, म्हणजे ज्याने म्युझिक क्रिएट होतं ती तार स्वतःच तिच्या व्हायब्रेशननी पण तुटते. हे खूप स्ट्रॉंग, हा खूप स्ट्रॉंग लाईन आहे असं बोलू शकतो मी, की ज्यातनं जो माणूस खूप प्रेम करतो तोच स्वतःला नष्ट करतो. ह्या स्पेसमध्ये,
ह्या स्पेसमध्ये ही लाईन आहे, म्हणजे गीत की जर्ब से अभी ए सागिर टूट जाते है तार चुप हो जा. कसे वाटली तुम्हाला आजचा शेअर ऑफ द डे मला सांगा. हा सेगमेंट जो कव्वालीमध्ये जो आहे, जर तुम्ही ऐकले असेल कव्वाली तर खूप छान, त्याची चाल पण खूप छान आहे. तर तुम्ही नक्की जाऊन ऐका, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो. बट प्लीज कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला आजचा शेअर ऑफ द डे आणि आजचा व्लॉग. ॲक्च्युली आजचा व्लॉग हा काइंड ऑफ ट्रेलर आहे उद्यासाठी, आणि आज आम्ही बराचसा कॉन्टेंट शूट केला, त्याच्यामुळे मला कॉन्टेंटचं काही टाकता आलं नाही ऑरेंज ज्यूस गँगमधल्या. ऑफकोर्स तुम्हाला आता परत नाही सांगत मी. बट उद्या ॲक्च्युली खूप मजा येणार आहे. उद्या सोपबॉक्स रेस इथली कशी आहे, किती क्रेझी वाईब आहे आणि किती फन आहे ते उद्याच्या व्लॉगमध्ये दिसेल. पण आजच्या व्लॉग बद्दल तुम्ही कमेंट करून मला सांगा कसं वाटलं मला आजचा व्लॉग. आणि थँक्यू सो मच. मला कन्सिस्टंटली तुम्ही एवढे बघताय आणि कॉमेंट करताय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन सबस्क्राईब राईट नाव. you.